आज बनवणार आहे मी भरल्या दोडक्याची भाजी। त्याकरिता दोडक्याची वरची साल काढून घ्यायची। दोडक्याची साल काढून झालेली आहे। आता दोडके कापून घ्यायचे। बघू शकता असे कापायचे दोडके। याचे 4 खापी करायचे दोडक्याच्या। सर्व दोडके कापून झालेले आहेत। दोडक्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मी हिरव्या मिरच्यामध्ये बनवणार आहे दोडक्याची भाजी। आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, टमाटे घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 छोटे कांदे घेतलेले आहेत। मसाल्यामध्ये बघा शेंगदाणे घेतलेले आहेत, मी थोडं खोबरं घेतलेलं आहे, एक कारळा आहे आणि थोडे तीळ आहेत। गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती कढई ठेवायची। ती गरम झालेली आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याला छान भाजायचं। शेंगदाण्यासोबतच खोबरं पण भाजून घ्यायचं। खोबऱ्याला पण छान भाजायचं। शेंगदाणे आणि खोबरं भाजत आलेलं आहे। तीळ आणि कारळा ते पण भाजून घ्यायचे। याच्यामध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं भाजून झालेलं आहे। प्लेटमध्ये काढून घेते। कढईमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। मिरच्याला पण छान भाजायचं। मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं, परतून घ्यायचं। अद्रक आणि लसूण पण मिरच्यामध्ये भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं। हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण भाजून झालेलं आहे। प्लेटमध्ये काढून घेते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि कारळा बारीक करून घ्यायचं। तीळ, शेंगदाणे, खोबरं बारीक करून झालेलं आहे मिक्सरला। प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण ते पण बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। प्लेट घ्यायची। प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि अद्रक मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे। शेंगदाणे, तीळ, कारळा आणि खोबरं ते पण टाकून घ्यायचं। 1 चम्मच काळा मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ, थोडं तेल हाताने मिक्स करून घ्यायचं। दोडक्यामध्ये भरून घ्यायचं। आता दोडक्यामध्ये सर्व मसाले भरून झालेले आहेत बघा। बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। त्याच कढईमध्ये भाजी बनवत आहे मी। कढई गरम झालेली आहे। 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। जिरं टाकायचं थोडं, बारीक कापलेला कांदा परतून घ्यायचं, कापलेलं टमाटर परतून घ्यायचं, थोडी हळद, थोडं मीठ थोडंच टाकायचं कारण आपण अगोदर टाकलेलं आहे मीठ। मसाला भरलेले दोडके परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत। राहिलेले मसाले परतून घ्यायचं, थोडी कोथिंबीर परतून घ्यायचं। बघा मसाला भरलेले दोडके बनवून तयार झालेले आहेत। भरल्या दोडक्याची भाजी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा भरल्या दोडक्याची भाजी कशी झाली ते।